धुळे शहरात EPS 95 पेन्शनर्ससाठी 3 विशेष सभांचे आयोजन। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा दिनांक 6 जून 2024 रोजी 7वा वर्धापन दिन संपन्न झाला। यानिमित्त देशभरात वेगवेगळ्या राज्यात व जिल्ह्यात तो साजरा करण्यात आला। त्या निमित्ताने वृक्षारोपण मोहीम देखील राबविण्यात आली। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रात्रंदिवस लढा देत आहे। परंतु अद्याप फक्त आश्वासनांव्यतिरिक्त काहीही पदरात पडले नाही हे वास्तव आहे। संघटनेची पुढची वाटचाल व रणनीती याबाबत दिनांक 23/6/2024 रविवार रोजी माननीय कमांडर श्री अशोक राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत नेवासा जिल्हा नगर येथे महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी यांच्या राज्यस्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले। त्या अनुषंगाने धुळे शहरात व तालुका स्तरावर लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। तसेच संघटनेची राष्ट्रीय पातळीवर भविष्यकालीन आंदोलनाची दिशा व रणनीती काय असेल याबाबत चर्चा करण्यात आली। नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्यात, नवीन सरकार आले, त्यामुळे पुनश्च आपल्या मागण्या नवीन सरकारसमोर मांडण्यासाठी हे सभेचे आयोजन करण्यात आले होते। ही आता खिंडीत पकडायची वेळ आहे। लोकसभा आटपल्या, रिझल्ट डिक्लेअर झाल्याबरोबर बाकीच्यांनी लगेच पायाला बाशिंग बांधले आणि आमदारकीचे फॉर्म भरायला सुरुवात केली। आमदारकीमध्ये आपण हा प्रश्न जरी सेंटरचा जरी असला तरी आपण मतदार म्हणून खेडेगावाच्या सोसायटीपासून तर थेट दिल्लीपर्यंत आहोत। अडवण्याची हीच वेळ आहे। योग्य माणूस कोण हे निवडायचं काम तुम्ही करायचं। आम्ही तुम्हाला मोटिवेट नाही करणार की तुम्ही याला बदल्या का त्याला बदल्या। हा एवढा सगळा 12 वर्षाचा इतिहास तुमच्यासमोर मांडला। किती लोक आपल्याला कामाला आले, मोजून भेट घ्यायला आलेले 17 लोक, 250 लोकांनी फक्त सपोर्टचे फॉर्म दिले। आलेल्यांना नाराज करू नये, त्याचा प्रश्न सोडवा। काही लोकांनी प्रश्न विचारले, 600 खासदार जे मायबाप आहेत, 46 कोटी जनतेला दुश्मन म्हणावं ते आपण ठरवायचं। मला असं वाटतं की बरंचसं अवांतर पण झालं। पेन्शनच्या मागण्या जे 7.5 हजार त्याला